लहानपणापासून आमच्या शारदाताईने मला भरवलंय, आज मी तुला भरवणार. घे. ताई, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठी करतो असं म्हणतात, ते कधी कधी खरंच असतं. देवानं तुला जो मुलगा हुडकलाय ना, तो मुलगा स्वतःहून तुझ्याकडे चालत येणार. तू बघ फक्त. चालत आलता, पण नाही, तुला जिथं तिथं वाद घालायची हौस. आई, मी काय विनाकारण वाद घातला का? आई, आई तुझी चूक नसताना तू त्या माणसांसमोर हात जोडत होतीस, त्यांच्या पाया पडत होतीस. कशासाठी? तुमच्यासाठी, शारदाच्या लग्नासाठी. नाती एकमेकांच्या विश्वासावर तयार होतात आई, आणि मग ती जपली जातात, हे तूच आम्हाला सांगितलंयस ना. त्या माणसांनी ना तुझ्यावर विश्वास ठेवला ना आपल्या शारदाताईवर. तू आमच्यावर केलेल्या संस्कारापेक्षा त्यांना तुझा तो स्वार्थी नवरा महत्वाचा वाटला. असल्या माणसांच्या घरात लग्न ठरलं नाही ना, तेच चांगलं झालं. जे झालं ते आपल्या भल्यासाठी झालं. आणि तू जे केलं ते कोणाच्या भल्यासाठी केलं? काय गरज होती नोटीस पाठवायची? वाद वाढवू नको सांगितलेलं तुला. का केलंस असं? तर शेखरच्या नातीला कोण तू नोटीस पाठवली नसतीस तर ती बाई आज दारात आली नसती, तमाशा झाला नसता, आज सोयरीक तुटली नसती. आता फक्त हातातलं स्थळ गेलंय, उद्या ही जागा गेली तर कसं करायचं? अशी कशी जाईल जागा? आई, हे तू असं घाबरतेस ना म्हणून त्या बाईला तमाशा करायला चेव येतोय. अजिबात घाबरायचं नाही आपण. आपण गप्प बसलो म्हणजे घाबरलो असं होत नाही. अगं पण गप तरी का बसायचं आई? ती बाई तिच्या तोंडाला येईल ते बडबडत सुटते, ते ऐकून घ्यायचं आपण. किती दिवस? तुमची लग्न होतील तोवर. आई, 100 वेळा तुला सांगितलं की तू आमच्या लग्नासाठी पडती बाजू घ्यायची नाही. का ऐकत नाहीस आई तू आमचं? तुझा असा सतत होणारा अपमान आम्हाला नाही बघवला जात ग. कधी कधी असं वाटतं की मरून जावं मी. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. विष खाऊन आपण चौकी बी मरून जाऊ. आई, काय बोलतेस तू? तुला मी बोलते ते दिसतंय, हे बोलते ते दिसत नाही. हिच्यामुळे तुझं लग्न मोडलंय शारदा. हळूहळू चांगला हात बसायला की तुमचा. चांगलं झालंय जेवण. हे अच्छा अच्छा अजिबात चांगलं नाहीये. निवळ बेचव आहे आणि माझ्या इंदुराने असलं बेचव जेवण जेवलेलं आपल्याला नाही चालणार. हा हो, मलाच तो चवदार लागायलाय. हा, ते लय राबल्यावर कोंडा जरी खायला घातला तरी चांगलाच लागतोय बघा. आज रडुगाच्या लेकीची सोयरीक मोडायला लय राबलोय मी, म्हणून चांगलं लागत असणार. बाकी लय मजा आली बरं का. फुल डिंग चॅक. काय डिच्चा इंदुराने तुला ते करू नको म्हणलं तेच केलीस की ग. हा मग नोटीस धाडायला कोणी सांगितलं होतं? आता बघ म्हणा कर्माची फळं. आमटी घ्या जरा. इंदुरानी किती दिवस चालणार आहे? आणि जवळ ती रडुगाय जागा खाली करून तिच्या लेखी संकट गावाबाहेर जात नाही, आणि जवळ या इंदुराणीला पट्टर आणि सवट्ट दाळा मिळत नाही तवर त्याच नाही विचारत ग मी. हे बायकासारखं माझं स्वयंपाकघरात राबणं, ते बायकाची कामं करणं किती दिवस चालणार? आणि काय जुन्या विचाराचा माणूस आहे. पुरुषाची बायकाची असं काही नसतंय हो. विचार सुधरा जरा. विचार सुधारायचं मला काय सुधारणं झालंय? दिदे 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 दिदे
तडक न्यूज मिळाली, तडक तुझ्याकडे आलोय बघ. यावर्षी गावात आषाढीच्या निमित्तानं पारण होणार काय? तेव्हा गावचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुझा सन्मान केला जाणार आहे, ते बी उद्या. ए बाबा अर्गप की उगा मागच्यासारखं काही कांड झालं तर? अजिबात नाही दाजी. दिदे, मी ऐकलंय यावेळेस समान जनार्दन जाधवाच्या बायकोला मिळणार आहे. येडे काढतो थोडं. मला काही एकच बायको आहे. सन्मान मलाच मिळणार याचा काय पुरावा आहे? दिदे, हे बघ, एक तू जनार्दन जाधवची 2 नंबरची बायको. आई आई अग तिथे पुढचं ऐक की. 2 सन्मान आषाढीच्या पारणात मिळणार आहे, म्हणजे वारकऱ्यांची सेवा करणाऱ्याला मिळणार आहे. तिथे रस्त्यावर उभं राहून दिंडीतल्या लोकांनी सरबत कुणी वाटलंय. हे बघ, लहान लहान पोरासनी पुस्तकं, वह्या, पेन्सिली कोण दिलेत. गरीब पेशंटला फळ कुणी वाटली. तिथे सगळी फोटो बोंबलून बोंबलून तुझं सामाजिक कार्य सांगायला लागलेत. मला एक सांग, गावाचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सन्मान कोणाला मिळायला पाहिजे? त्या रडुगायला की तुला? ह्या गावगुंडबाईचं हे असलं चालचलन बघूनच हिच्या नवऱ्याने टाकलंय हिला. जर तुम्हाला मुलीच्या संस्कारापेक्षा बापाची जास्त गरज वाटत असेल ना, तर आम्हाला पण नाही करायची ही सोयरीक. शंकर दादा अजून झोपायला नाही गेलात? का जायचं आज बी जेवायला वहिनीकडं? आधी सांगायचं ना, मग तो मला लावला नसता आज. डंबेल जोक मारायचं बंद कर रे. इथं मॅटर सिरियस झालाय. काय झालं शंकर दादा? ती बाय म्हणली की नवऱ्याने टाकले. गौरीजी म्हणल्या बापाची गरज नाही. नक्की गणित काय लागणं झालंय मला. शंकर दादा, तुम्हाला राग नसेल येणार तर एक सांगू. सांग. ते बाई आहे इंदुराने, ते आपल्याला खानावळ खाली करायला पैसे दिलेल्या जनार्दनची दुसरी बायको आहे. आणि जनार्दन वहिनींचा बाप आहे. आणि वहिनींची आई कृष्ण आहे. मग आम्हाला कळलं होतं त्या रातच्यालाच. आम्ही त्याला हाणलं ना, तेव्हाच कळलं होतं. पण तुमच्या होणाऱ्या सासऱ्याला हाणलं हे तुम्हाला कसं सांगायचं म्हणून काही सांगितलं नाही. डबेल एक काम कर. ते घर खानावळ नक्की कोणाच्या नावावर आहे? नक्की मॅटर काय? मला सगळीची सगळी माहिती पाहिजे, उद्याच्या उद्या डिटेल. होय होय, सांगतो. तुम्ही का नाही आता झोपा मस्तपैकी. झोप उडली गाड्या माझी. रामाला वनवास झाल्यावर सीतेने बी वनवास घेतला. इथे तर माझी सीता वनवासात आहे. मी कसा मस्त झोपू? जवळ गौरीजींच्या डोळ्यातले आसव जात नाहीत, तवर शंकरला चैन पडणार नाही. नात्यात जपतात एकी,